नमस्कार. नंबर 1. कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे अधिक चविष्ट होतात. नंबर 2. जर तुमचा प्रेशर कुकर आतून जळाला असेल तर त्यात पाणी भरा व 1 लिंबू कापून त्यात घाला व 1 शिट्टी काढा. कुकर एकदम स्वच्छ होईल. नंबर 3. पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबिरीची चटणी बनवताना त्यात साधं पाणी न वापरता फ्रीजमधील थंड पाणी वापरा. त्यामुळे चटणी हिरवीगार राहते आणि काळीसुद्धा पडत नाही. नंबर 4. गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही तसेच वजन नियंत्रणात राहते. नंबर 5. गरम दुधासोबत जिलेबी खाल्ल्याने कंबरदुखीवर आराम मिळतो. नंबर 6. लिंबाचा रस डास चावलेल्या ठिकाणी लावल्यावर आराम पडतो. नंबर 7. कोणत्याही फळाचे ज्यूस नेहमी प्यावे, यामुळे शरीर डिटॉक्स होते. नंबर 8. छोले, मटर, काळे वाटाणे लवकर भिजण्यासाठी त्यामध्ये 3 ते 4 थेंब खोबरेल तेल टाका. नंबर 9. घरात पाली असतील तर भिंतीवर मोरपंख चिकटवून ठेवा. मोरपंख बघून पालींना साप असल्याचा भास होतो व त्या दूर पळतात. नंबर 10. संध्याकाळच्या वेळी स्नॅकमध्ये मखाना खावे. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे आजार कमी होण्यासाठी मदत होते. मखाणामुळे शरीरातील एनर्जी दुप्पट वाढते. नंबर 11. कपाळावर जास्त सुरकुत्या आल्या असतील तर झोपण्यापूर्वी बदाम तेलाने चेहऱ्यावर मसाज करावी. मधुमेहावर गुणकारी ठरते. कारले हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी मदत करते तसेच वजनसुद्धा कमी होते. नंबर 12. कधीकधी चक्कर येण्याची समस्या असल्यास पाण्यामध्ये काळे मीठ टाकून पीत राहावे. चक्कर येणे कमी होईल. नंबर 13. दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायची 2 ते 3 पाने टाकून जरा गरम केल्यास जळकट वास निघून जाईल. नंबर 14. काळ्या मसाल्याचं वाटण बनवताना कांदा, खोबरं थंड झाल्यावरच वाटून घ्या, नाहीतर भाजी कडवट लागते. नंबर 15. थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित तयार होत नाही. अशा वेळेस दह्याचं भांडं पिठाच्या डब्यात ठेवावे. दही छान घट्ट लागते. नंबर 16. वांगी, बटाटे चिरून झाल्यानंतर लगेच पाण्यात ठेवावे म्हणजे त्याचा रंग काळा पडत नाही. नंबर 17. कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे भाजी किंवा वाटणात चटणी बनवताना कढीपत्त्याचा वापर करावा म्हणजे तो खाल्ला जातो. नंबर 18. साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झाल्यास एका पातेल्यावर चाळणी ठेवून त्यात साबुदाणा ठेवावा किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये साबुदाणा पसरवून फॅनखाली ठेवावा. आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. नंबर 19. तळलेले पदार्थातील तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरचा वापर करू नये. पेपरची शाई पोटात जाण्याची शक्यता असते. त्याऐवजी टिश्यू पेपर किंवा कोरा पेपर वापरावा. नंबर 21. लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे. नंबर 21. महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या. त्यामुळे भांड्यांच्या पात्यांना धार येते. नंबर 22. उन्हाळ्याच्या दिवसात घरामध्ये खूप मुंग्या होतात. ज्या ठिकाणी मुंग्या आहेत त्या ठिकाणी थोडेसे व्हिनेगर टाकावे.
व्हिनेगरच्या वासाने मुंग्या येत नाही. नंबर 23. फ्रीजमध्ये जास्त दिवस तुपासाठी साठवून ठेवू नये, नाहीतर त्याला कडूपणा येतो आणि वास देखील येतो. नंबर 24. लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून लोणचे पूर्ण तेलात बुडेल एवढे तेल लोणच्यात टाकावे. नंबर 25. भाजी खारट झाली असेल तर मळलेल्या गव्हाच्या पिठाचे गोळे करून पातळ भाजीमध्ये टाका किंवा बटाट्याचे काप करून भाजी टाका. हे भाजीतील खारटपणा शोषून घेतात. नंबर 26. मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा, कडू लागणार नाही. नंबर 27. वरणासाठी डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी. यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते. नंबर 28. कोणत्याही गोड पदार्थात कणीभर मीठ घातल्यास छान चव येते. नंबर 29. अळूवडी बनवताना बेसनमध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे, म्हणजे अळूवडी कुरकुरीत बनते. नंबर 30. नारळाची बर्फी बनवायची असल्यास त्यात दूध न वापरता दुधाची पावडर वापरावी. यामुळे बर्फीला खूपच टेस्ट येते. नंबर 31. ग्रेव्हीवाली भाजी बनवायची असल्यास 2 चमचे बेसन भाजून त्यात घालावे. ग्रेव्ही दाटसर आणि चविष्ट बनते. नंबर 32. पोळ्या मऊ आणि लुसलुशीत बनाव्यात म्हणून कणिक मळताना 2 चमचे तेल घालून मळावे. पोळ्या मऊ आणि लुसलुशीत बनतात. नंबर 33. पनीरची भाजी बनवताना पनीर तळण्याऐवजी थोडा वेळ गरम पाण्यात टाकून ठेवा. पनीर मऊ आणि स्पंजी होते. नंबर 34. कडधान्ये आणि डाळी लवकर शिजण्यासाठी त्यात 1 चमचा तेल घातल्यास लवकर शिजतात. नंबर 35. अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त नक्की शेअर करा. आणि सबस्क्राईब केले नसेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपली व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला मिळेल. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा आपलं स्वयंपाकघर. थँक्यू. धन्यवाद. खुश